कंटाळलीत पोरं वैतागले 6:30ची आणि नाशिक दापोली नाशिक आहे. किती वेळ बसणार? नेहमीच आहे यांचं, एक दिवसाचं नाही आहे हो, नेहमीच आहे. 6 वाजता बरोबर येऊन इथे बसली आहे मी आणि 6 वाजल्यापासून 6:30ची बरोबर बस आहे आणि अजून सुटली नाही आहे. गैरसोय म्हणजे मी 6 वाजल्यापासून बसली आणि मी कल्याणला जाणार इथून पुढे आणि 2 मुलांना घेऊन प्रवास करणार आहे. जेंट्स कोणी नाही आहे माझ्याबरोबर. आता वाजले किती? मला वाटतं 8:30 होत आले असणार. 9 वाजले बघा. 6:30ची बस 9 वाजले तरी अजून नाही आहे. पोरं कंटाळलीत आता. तुम्हाला काय कारण सांगितलं? उडवाउडवीची उत्तर देतात. उडवाउडवीची उत्तर आहेत आणि डिझेल नाही आहे. डिझेल नाही आहे मग ते काय करत असतात मला सांगा. इतका वेळ काय करत असतात? कालपासून यांनी हे केली पाहिजे ना, सोय केली पाहिजे. मग तुमच्याकडे डिझेल नाही आहे तर मग तुम्ही नका घेऊ ना बुकिंग. तिकिटांची बुकिंग नका घेऊ. माझं नाव प्रथमेश शिरकर आणि मी जाणार आहे ठाण्याला. गाडीचा टायमिंग होता 7:30चा, पण आतापर्यंत गाडीचा पत्ता नाही आहे. जे आम्ही सगळ्यांना संपर्क करतो ते म्हणतात की डिझेलचा प्रॉब्लेम आहे. डिझेलवाल्याने विचारलं ते म्हणतात की 4 दिवस झाले डिझेलचा स्टॉक येत नाही आहे. 2,500 लिटर असल्यापासून वेंडर जो आहे तो त्यांना काही रिस्पॉन्स देत नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या जेवढे पण पॅसेंजर आहेत त्यांचे तारांबळ उठते. आणि अजून जर बघायला गेलं तर इकडे कुठलीही सोय नाही. ते काम चालू आहे त्याच्यामुळे गाड्या मागे लावलेल्या आहेत धुळीमध्ये. माणसं तिकडे झोपी आहेत. ना कुठल्या वॉशरूमची सोय आहे इथे, ना पाण्याची कुठली पिण्यासाठी, ना काही कुठलीच सोय नाही इथे. मी टासूर येथून आलेलो आहे आणि मला कल्याण इथे जायचं आहे. सकाळी 6:30ची आपली कल्याण नाशिक गाडी इथे होती. त्यांनी सांगितलं की सकाळी 6:30 वाजता सुटेल. मी इथे सकाळी 5:30 वाजता आलेलो आहे आणि त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे. परंतु मला असं वाटतं की ह्याची पूर्तता डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ, आपल्या दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी. कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची जर अशी तारांबळ होत असेल तर मग लोकल पब्लिकने काय करायचं? लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे. मी जवळजवळ 21 तारखेपासून इकडे बघतो आहे. कधी गाडी दुरुस्तीला जाते, कधी ड्रायव्हर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे. मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.